नमस्कार प्रेक्षक हो, आज आपण आलेलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड ह्या भुईकोट किल्ल्यावर। हा किल्ला आपल्याला चढायचा नाही तर सरळ चालत आपण ह्या किल्ल्यावर येऊ शकतो। त्यामुळे ह्या किल्ल्यावर आणि ह्याचा इतिहास आपण आज जाणून घेऊयात या माझ्यासोबत। जयगड या किल्ल्याचं हे प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराच्या उजवीकडेच आपल्याला एक सुंदरसा असा दरवाजा दिसतोय आणि आपण आता या प्रवेशद्वारामध्ये प्रवेश करणार आहोत। आमचे दुर्ग आमचा अभिमान, हे जे दुर्ग आहेत ते आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचा अभिमान आहेत आणि तो अभिमान आपण सर्वांनी जोपासला पाहिजे। आपण आता जयगड किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे। अत्यंत सुंदर असा हा किल्ला आहे। इथून आता आपण पायऱ्या चढून वर येतो आहोत। आपण ह्या किल्ल्याच्या तटबंदीवर आता उभे आहोत आणि इथून पुढे हे जे दरवाजे आहेत तिथून आतमध्ये आपण आता प्रवेश करतोय। या किल्ल्यावर आपण आल्यानंतर आपल्याला असे अनेक दरवाजे दिसतील, खिडक्या दिसतील, ज्या माध्यमातून या गडावर निगराणी केली जात होती। आणि इथून आपण आलो की आपल्याला एक कल्पना येईल की आपण कुठे आलोय। हे पहा, इथून खाली पाहिलं की आपल्याला दिसेल जिथून आपण प्रवेश केला होता ते प्रवेशद्वार। हा भुईकोट किल्ला जरी असला तरी ह्याची तटबंदी ही अत्यंत मजबूत पद्धतीने केलेली आहे। आता तुम्ही म्हणत असाल की कोकणामध्ये शक्यतो आपल्याला सगळे जे दुर्ग आहेत ते अत्यंत उंच असे दिसतात, मग हा भुईकोट का? कारण आपल्याला माहिती असेल तर उदगीरमध्ये एक किल्ला आहे जो भुईकोट पद्धतीने बांधला गेलेला आहे। मग कोकणामध्ये असा भुईकोट किल्ला का बांधला गेला असावा, असा प्रश्न कदाचित आपल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये येऊ शकतो। तर याचं उत्तर असं आहे की बघा, आता आपण तुम्हाला ह्याचा अंदाज येईल। आपण या इथून पायऱ्या चढून जरा वर जाऊयात आणि हा एक उंचवटा आहे, चौथरा आहे आणि त्या चौथ्यावरून आपण जर नजर टाकली की आपल्याला अत्यंत सुंदर असा देखावा, नैसर्गिक देखावा पाहायला मिळतो। आता मगाशा प्रश्नाचं उत्तर की हा किल्ला भुईकोट असून हा म्हणजे ह्याचं काय महत्त्व आहे, तर महत्त्व असं आहे की आपण ह्या चौथऱ्यावर उभं राहून इथे येणाऱ्या संपूर्ण समुद्र तटबंदीवर लक्ष ठेवता येऊ शकतं। म्हणजे मुळातच हा किल्ला जो आहे तो उंच जागी बांधलेला आहे, त्यामुळे ह्याला अधिक उंच करून थोडंसं त्याला तटबंदी लावून हा किल्ला समुद्र रक्षणाच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला होता। आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहेच की छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्र आणि ह्या समुद्राच्या तटबंदीला नेव्ही, ज्याला आपण नेव्ही सिस्टम म्हणतो, त्याला किती मजबूती दिलेली होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी किती कार्य केलेलं होतं आपण बघू शकता। इकडे आपल्याला ती जी जागा दिसते ना ती जयगड ते नवसाळ जो आपण सेवा आहे, बोटींची सेवा, त्यासाठी तो प्रवासी मार्ग वापरला जातो। आता आपण खाली उतरूयात। आता या समुद्री सपाटीपासून असणाऱ्या या भुईकोट किल्ल्याच्या बांधावरून किंवा हा जो छानपैकी असा कडा बांधलेला आहे त्यावरून आपण आता चालतोय।
ह्या किल्ल्यावर आपल्याला काही भग्न अवशेष देखील पाहायला मिळतात. हे अवशेष जरी भग्न असले तरी ह्याला इतिहासाची एक शूर परंपरा आहे आणि त्या शूर परंपरेचा अभिमान आपल्या सर्वांनाच आहे. असे बघा, मगाशी जसा आपण चौथरा पाहिला अशा पद्धतीचे अनेक चौथरे आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि इथून देखील आपण पुढे जाऊ शकतो. प्रेक्षक हो, या जे मोठा चौथरा केलेला आहे त्या चौथऱ्यापासून इथे पायऱ्या आहेत खाली उतरण्यासाठी आणि तिथून आपण खाली जाऊ शकतो. आणि आपल्याला इथे काही अवशेष देखील दिसत आहेत जुन्या काळातले. आणि ह्या पायऱ्यांची उंची बघा ना किती उत्तम पद्धतीने हे दगडं इथे रचलेली आहेत. या पुढे इथे हा प्रकार थोडासा लाईट हाऊससारखा वाटतोय मला. म्हणजे पूर्वी समुद्रातून येणाऱ्या शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी हे असं केलं जाऊ शकतं. इथे पुढे आलो तरी देखील आपल्याला अंदाज येईल या गोष्टींचा. हे बघा इथे ना आपण हे खाचा बघा, ह्या खाचा आपल्याला दिसत आहेत का? हे बघा इथे या प्रेक्षक हो, ह्या बघा ह्या इथे खाचा ज्या आहेत ना त्यांचं देखील एक वैशिष्ट्य आहे बघा. इथून आपल्याला समुद्र अत्यंत उत्तम पद्धतीने पाहता येऊ शकतो. म्हणजे एक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत उत्तम अशी ही रचना आपल्याला इथे दिसते. आणि हा एखादा मनोरा असावा अशा पद्धतीची रचना आहे. आता ह्याच्यात थोडीशी पानझडी झालेली आहे, म्हणजे झाडं जरा आलेली आहेत. पिंपळाचं झाड उगवलेलं आहे. आणि इथे पुढे आपण आलो की आपल्याला इथे आतमध्ये हे पहा, आतमध्ये आपण आलो की आपल्याला हा उत्तम असा मनोरा पाहायला दिसतोय. प्रेक्षक हो, तुम्ही इथे बघत असाल तर हे बघा इथून बाहेर पाहिलं की आपल्याला संपूर्ण समुद्र दिसतोय बघा. आणि संपूर्ण म्हणजे ह्या बाजूने ते अत्यंत ह्या बाजूला सुद्धा संपूर्ण समुद्र इथे आपल्याला एका दृश्यामध्ये कव्हर केला दिसतोय. म्हणजे याचा अर्थ असा की मगाशी म्हटल्याप्रमाणे हा जरी भुईकोट किल्ला असेल तरी देखील समुद्राच्या दृष्टीने हा किल्ला किती महत्त्वाचा आहे की कोकण आणि आता रत्नागिरीमध्ये आहोत तर ह्या पट्ट्यामध्ये शत्रूंवर लक्ष ठेवता यावं या उद्देशाने या किल्ल्याची रचना आणि त्याचं महत्त्व किती अनन्यसाधारण आहे हे आपण लक्षात येऊ शकतो. या पुढे जाऊयात. या मनोऱ्यापासून आपण पुढे आलो की आपल्याला वडाचं झाड दिसतंय. या वडाच्या पारंब्या जमिनीत अत्यंत खोलवर अशा रुजलेल्या आहेत. या जयगडाची अनेक वर्ष सेवा या वडाच्या झाडाने केलेली आहे आणि अनेक इतिहासाचा साक्षीदार देखील हे वडाचं झाड झालं आहे. चला आता आपण पुढे जाऊयात. प्रेक्षक हो, संपूर्ण तटबंदी ही आपली फिरून झालेली आहे. मग अशा इथूनच आपण आपल्याला फिरायला सुरुवात केलेली होती आणि इथे मुख्य प्रवेशद्वार आहे. आणि तुम्ही ह्या साईडला बघत असाल
तर ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तिकडे समुद्र आहे, पण ह्या साईडला पूर्णपणे जमीन आहे. म्हणजे जमिनीवरून शत्रूचा हल्ला हा परस्पर होऊ शकतो. पण हा किल्ला बांधताना तेवढंच वैशिष्ट्य बांधकाराने बांधलेलं आहे, वापरलेलं आहे. ते म्हणजे असं की आपण इथे खाली बघू शकता. इथे जरा हे बघा, इथे बघा, हा जरी संपूर्ण सपाट जमीन जरी असली तरी देखील हे बघा इथे खाली खोल दरी आहे बघा. संपूर्ण ह्या किल्ल्याच्या बाजूने जिकडे जमीन आहे तिथून खोल दरी आहे. म्हणजे शत्रू जरी आक्रमण करण्यासाठी आलेत तरी देखील या दरीमध्ये पडून ते पुढे ह्या किल्ला चढू शकत नाहीत. अशी ही किल्ल्याची रचना केलेली आहे संपूर्ण. म्हणजे ज्या साईडला जमीन आहे त्या साईडला अशीच रचना आहे. म्हणजे बांधकाम करताना किती कल्पकता वापरलेली आहे याचा दृष्टांत आपल्याला इथे येऊ शकतो. या आता आपण पुढे जाऊयात. कायची घर, कायची झोपडी, काय ते बांधकाम कसं महाराजांनी केलं असेल. महाराजांच्या काळातलंच आहे ना? हो हो हो, मी तेच माहिती देतो. हा ब्लॉग आहे माझ्या यूट्यूब चॅनल. हो हो, चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला माहिती कळेल आपोआप. भावेश कचरे नाव टाका. हां हां, कारण ती सगळी माहिती दिलेली आहे ह्याच्यात. नक्की तिला प्रेक्षक हो, आपण आता खाली उतरलेलो आहोत आणि इथून आपण सरळ पुढे जे मंदिर आहे त्या मंदिरात जाणार आहोत. पण तत्पूर्वी आपण इथे एक फलक पाहत असाल तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाअंतर्गत हे स्मारक जे आहे ते 1958 सालापासून आर्किओलॉजी डिपार्टमेंटकडे गेलेलं आहे. त्यामुळे ह्याचं मान प्रतिष्ठा राखणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या पुढे जाऊयात. प्रेक्षक हो, या गडाच्या अत्यंत मध्यभागी हे जे आपण पाहतोय त्या जुळ्या विहिरी आहेत. आणि या विहिरींमध्ये या गडावर लागणारं जे पाणी आहे, गोडं पाणी जे आहे ते साठवलं जायचं आणि त्याचं तरतूद इथे केली जायची. आणि बाजूला समुद्र आहे त्यामुळे बाजूला तर पाणी पिण्यायोग्य पाणी नाही आहे, पण ह्या विहिरींमध्ये मात्र अत्यंत गोड्या पाण्याचा साठा हा करण्याची तरतूद ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली होती. म्हणजे आपल्याला शिवाजी महाराजांची कल्पकता किती किंवा त्यांची दूरदृष्टी किती महत्त्वाची होती याचा अंदाज या घटनेवरून येऊ शकतो. या आता पुढे जाऊयात. आपण पुढे आलोत की जयगड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जयगडचा संपूर्ण नकाशा हा इथे आपल्याला पाहता येऊ शकतो. आणि जयगड किल्ल्याची संपूर्ण माहिती ही देखील इथे आपण बघू शकता. जेव्हा जेव्हा तुम्ही रत्नागिरीमध्ये याल, जयगडमध्ये याल, तेव्हा आपण ह्या अवश्य भुईकोट किल्ल्याला भेट द्या आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी केलेल्या ह्या शौर्याला एक सलामी द्याल. आता आपण ह्या किल्ल्याच्या मध्यभागी असणाऱ्या श्री गणेशाच्या मंदिरात प्रवेश करतोय.
गणपती बाप्पा. प्रेक्षक, मगाशी तुम्हाला मी वरून दाखवलं होतं की एक खोल दरी आहे. ती दरी म्हणजे हीच बघा, आपण एक खोलवर ही दरी पाहू शकतो. म्हणजे ह्या किल्ल्याचं भुई म्हणजे जमिनीपासून देखील रक्षण झालेलं आहे आणि पलीकडून समुद्र आहे आणि त्याची रचना आपण इथे आपल्याला पाहता येऊ शकते. पूर्ण झाडगळ आहे आता इथे, पण हा सुंदर अशी रचना इथे केलेली आहे आणि जी आपण आता इथे खाली येऊन पाहतोय. प्रेक्षक हो, हा जो समुद्री मार्ग आहे तिथून देखील येण्यासाठी काही पायऱ्या आहेत आणि हा देखील इथे एक कमान किंवा दरवाजा आपल्याला दिसतोय. ह्या दरवाजातून देखील समुद्री मार्गाने जर कोणी आलं तर त्यांच्या येण्याची व्यवस्था इथून होती आणि तिथून आपण प्रवेशद्वाराकडे जाता येऊ शकतं. या हा जो समुद्री मार्ग आहे आणि या कमानीतून आपण बाहेर आलो की आपण इथे आपल्याला मुख्य प्रवेशद्वार पाहता येऊ शकतं, जिथून आपण आतमध्ये प्रवेश केला होता मगाशी. प्रेक्षक हो, आपला हा जयगड किल्ला बघून झालेला आहे. आपण अवश्य हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण शेअर करा, लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण अवश्य जयगड किल्ल्याला भेट द्या. आणि भेट देऊन मला खरंच खूप मन भरून आलेलं आहे. त्यामुळे आपण एकदा महाराजांना ललकारी देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय.